रामकृष्ण हरी. आज नृसिंह जयंती. सर्वप्रथम नृसिंह जयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. भागवत धर्मामध्ये 5 पर्वकाल आहेत आणि 24 एकादशी आहेत. एकनाथी भागवतामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराज या 5 पर्वकालांचं वर्णन करतात. पर्व विशेष भागवत धर्मी. नृसिंह जयंती रामनवमी, वामन जयंती जन्माष्टमी, उत्तमोत्तमी शिवरात्र. अर्थात नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी आणि उत्तमातील उत्तम शिवरात्र हे 5 पर्वकाल आणि 24 एकादशा हे सर्व उत्सव म्हणजे 29 पर्वकाल जो करतो तो भागवत धर्मीय, तो वैष्णव. त्यातील आज विशेष पर्वकाल आहे आणि तो म्हणजे नृसिंह जयंतीचा. भक्त प्रल्हादाच्या विश्वासासाठी भगवान नृसिंह आज प्रगट झाले. या कथेचे अनेक पैलू आहेत, अनेक सूत्र आहेत, अनेक विशेष आहेत. त्यातील पहिलं सूत्र असं आहे की आमच्या वैदिक सनातन धर्मामध्ये भगवंत फक्त मंदिरामध्ये एक विशिष्ट स्थानामध्ये विशिष्ट कालामध्ये तो नसून तो सर्व व्यापक आहे. आमच्या वेदाचे मंत्रच आहे, सर्वम खलु इदं ब्रह्म नेह नानास्ति किंचन. जे काय आहे ते परमात्माच आहे. मराठी भाषेमध्ये तुकाराम महाराज हेच आपल्याला समजून सांगतात, विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, तो म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलचे विठ्ठल. आज नृसिंह भगवंत एका खांबातून प्रगट झाले. ह्या काय नुसत्या खोचट कथा नाही आहेत. त्याच्या पाठीमागे तत्वज्ञान आहे की तो परमात्मा फक्त मंदिरामध्ये आणि विशिष्ट जागेमध्ये नाही, तर तो कणाकणामध्ये आहे. किंबहुना आमच्याकडे जी मूर्तीपूजा केली जाते त्या मूर्तीपूजेचा अर्थच हा आहे की तो भगवंत सर्वत्र आहे, तर तो मूर्तीमध्ये सुद्धा आहे हे दाखवण्यासाठी तर मूर्तीपूजा आहे. म्हणून या कथेचा पहिला भाग असा आहे, पहिली शिकवण अशी आहे की तो भगवंत चराचरामध्ये व्यापलेला आहे. आणि म्हणून सात्विक माणसाने आपलं काम करत असताना तो भगवंत आपल्याला पाहतोय. अशी कोणतीच जागा नाही आहे की त्या जागेमध्ये तो नाही आहे. म्हणून सात्विक व्यक्ती त्या भगवंताला साक्षी ठेवून आपले काम करतो. दुसरा भाग याच्यामधला असा आहे, म्हणजे हा झाला सिद्धांत. आणि या सिद्धांतापर्यंत जाण्यासाठी जे साधना पक्षाचे काही मुद्दे आहेत हे अतिशय महत्त्वाचे आहेत. मनुष्य केवळ उच्च वर्णामध्ये जन्माला येऊन श्रेष्ठ ठरत नाही, तर आपल्या कर्माने श्रेष्ठ ठरतो. आजच्या कथेमध्ये आपण बघतोय की राक्षस कुळामध्ये जन्माला आलेले प्रल्हादजी यांचा एवढा मोठा महिमा आहे की भक्तांमध्ये सर्वश्रेष्ठ म्हणून त्यांचा महिमा वर्णित केला जातो. किती व्यापक आमची ही संस्कृती बघा. जातीयतेला इथं स्थानच नाही आहे. रावण हा ब्राह्मण कुळामध्ये जन्माला येऊन सुद्धा दसऱ्याच्या दिवशी त्याला जाळतात, त्याचं दहन केलं जातं. आणि प्रल्हादजी राक्षस कुळामध्ये येऊन सुद्धा पूजनीय ठरतात. वार आहे काय ही वैदिक सनातन परंपरेची व्यापकता. आज समाजामध्ये आपण असं बघतो की आमच्या जातीमधला एखादा असेल आणि तो कितीही नालायक असेल तर तो आमच्या जातीतला आहे ना, मग तो श्रेष्ठच. परंतु एकमेव अगदी कुठलाही पक्षपात न करता पाहण्याची दृष्टी देणारा आमचा हा हिंदू धर्म आहे. इस्लाम धर्मामध्ये औरंगजेब आक्रांता, अनेकावर अत्याचार करणारा, आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये त्याने सगळ्यांना त्रासच दिला, तरीही इस्लाम धर्मामधला आहे म्हणून तो श्रेष्ठच. परंतु एकमेव हिंदू धर्म असा आहे की जिथं सद्गुण असेल त्या सद्गुणांची पूजा केली. अंत्यज योनीमध्ये, राक्षस कुळामध्ये, संस्कार विहीन योनीमध्येही जन्माला आलेले राक्षस, परंतु हरिभक्त अशा हरिभक्तांची पुराण भाट झालीत. अर्थात त्यांची स्तुती करता करता ते थकले नाहीत. म्हणून या कथानकामधून प्रल्हादजी राक्षस कुळामध्ये जरी जन्माला आले असले तरी त्यांची भगवत भक्ती एवढी मोठी आहे की संपूर्ण भारतीय संस्कृतीने त्यांना नमस्कार केला. या कथानकातील तिसरा एक मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे
की कुठलाही भगवत भक्त जेव्हा जन्माला येतो तर त्याच्या संस्काराची प्रक्रिया तो जन्माला आल्यानंतर नाही, तर तो जन्माला येण्याच्या अगोदर सुरू होते. काय याचा अर्थ? यामध्ये दोन प्रसंग असे आहेत की आईवडिलांची मानसिकता योग्य नाहीये. मुलांना जन्माला घालण्यासाठी जो वेळ त्यांनी निवडला तो वेळ अयोग्य होता, त्याची मानसिकता अयोग्य होते. म्हणून हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू यांचा जन्म होत असताना आई आणि वडील यांची मानसिकता रजोगुणी तमोगुणी प्रकारची झाली आणि त्याचा परिणाम असा आहे की राक्षस जन्माला आले. आणि प्रल्हादजींचा जन्म होत असताना त्यांची माता कयाधू आणि त्या कयाधूने केलेले प्रयत्न, त्यातून हिरण्यकशिपू या दोघांची मानसिकता अतिशय प्रसन्न आहे, सात्विक आहे. आणि या सात्विकतेमध्ये प्रल्हादजींच्या जन्माचं बीजारोपण झालं आणि त्याचा परिणाम असा झाला की राक्षस कुळामध्ये एक भक्ताची उत्पत्ती झाली. म्हणून मुलगा सद्गुणी व्हावा की अवगुणी व्हावा, दैवी विचारांचा व्हावा की असुरी विचारांचा व्हावा, हे सर्वस्वी आई आणि वडील ठरवू शकतात, असाही भाग याच्यामध्ये आहे. अजून पुढचा मुद्दा या कथानकातून आपल्याला खूप सुंदर प्रकारे येतो की शिक्षण पद्धती कशी असायला पाहिजे. प्रल्हादजींना राक्षसी पद्धतीचं शिक्षण देण्याचा प्रयत्न त्याच्या वडिलांनी आणि सगळ्याच त्या राक्षस कमिटीने केला. राक्षसी विद्या म्हणजे काय की ज्याच्यामध्ये फक्त पोट भरल्या जातं आणि मौज मजेचं शिक्षण, म्हणजे पदार्थ जमा करा आणि मौज मजा करा, याला म्हणतात राक्षसी शिक्षण. परंतु प्रल्हादजी ज्या गुरुकुलामध्ये शिकत होते त्या राक्षसी गुरुजींना सांगायला लागले की तुम्ही जे शिक्षण देताय केवळ पोट भरण्याचं, केवळ मौज मजा करण्याचं असं शिक्षण मला नको आहे. ज्या शिक्षणाचा केवळ भार होईल आणि ज्याने जीवनाची उन्नती होणार नाही अशा प्रकारचं शिक्षण मला नको आहे. म्हणून केवळ पोट भरण्याची जी विद्या आहे त्याला गाढवी विद्या असं ते म्हणतात. गाढवाच्या पाठीवर भार असतो पण त्याचा भारच केवळ राहतो, त्या भाराचा फायदा उपयोग ना गाढवाला होत ना इतरांना होत. परंतु गाईच्या कासेमध्ये दूध असतं, गाय सुद्धा त्या दुधाचं ओझं वाहते, परंतु त्या दुधाचा फायदा तिच्या बछड्याला पण होतो आणि दूध पिणाऱ्या बाळाला सुद्धा होतो, समाजालाही होतो. प्रल्हादजी म्हणतात की मला अशा प्रकारची विद्या प्राप्त करून घ्यायची की त्या विद्येचा केवळ मला भार होणार नाही. म्हणजे काय, आज व्यवहारामध्ये आपण पाहतो की बरेच माणसं आपली जी विद्या आहे ती विद्या भार म्हणून वाहतात. लग्न जरी करायचं तर मग BA LLB इंजिनिअरिंग वगैरे काय 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 आयुष्यभर त्याचा भार वाहत राहतात. पण त्या विद्येचा फायदा कोणाला, तर त्या विद्येचा फायदा फक्त पोट भरण्यासाठी. किती व्यापक दृष्टी की मला शिक्षण असं पाहिजे की ज्या शिक्षणामध्ये केवळ माझं पोट आणि माझं कुटुंब भागेल असं नाही, तर माझ्या विद्येनं मी तर सुखी होईलच, कारण आपण सुखी झाल्याशिवाय सर्व समाजाला सुखी करता येत नाही. म्हणून माझ्या कल्याणाबरोबर विश्वाचं कल्याण मला करता येईल अशा प्रकारची विद्या मला पाहिजे, हे या चरित्रातून पाहायला भेटतं. आणि या कथानकाचा मूळ गाभा जर काय असेल तर विश्वास आहे. भक्ती करत असताना भक्ताच्या जीवनामध्ये कायम सुखच असतं असं नाही. बऱ्याच वेळे लोक प्रश्न असं करतात, तुम्ही एवढी भक्ती करतात मग तुमच्या जीवनात कष्ट का? तर त्याचं उत्तर भक्त प्रल्हादजींच्या या चरित्रामध्ये आहे. आपण आपल्या जीवनामध्ये सरळ मार्गाने जात असताना अनेक प्रकारे आपल्या परीक्षा घेतल्या जातात, किंबहुना त्या भगवंताकडूनच त्या परीक्षा घेतल्या जातात की या पथावर चालत असताना जीवनामध्ये कष्ट येऊनही याचा विश्वास अबाधित राहील का? भक्त प्रल्हादजींच्या जीवनामध्ये एवढे कष्ट आहेत आणि कष्ट देणारा परका नाही तर स्वतःचा बाप आहे, पण त्याही काळामध्ये अतोनात विश्वास, अतोट विश्वास आणि त्याचा परिणाम म्हणजे भगवंत प्रगट होतात. असे अनेक पैलू या चरित्राचे आणि या कथेचे आहेत. चला तर आता प्रत्यक्षामध्ये आपण कथा बघूया. सृष्टीची निर्मिती जेव्हा झाली तेव्हाच दोन राक्षसांची उत्पत्ती झाली. पृथ्वीच्या उत्पत्तीबरोबरच या राक्षसाच्या उत्पत्तीची कथा आहे. ब्रह्मदेवाने भगवंताच्या आज्ञेवरून निर्माण केली ही सृष्टी पृथ्वी
आणि त्यातून या सृष्टीच्या विस्तारासाठी वेगवेगळ्या ऋषींची प्रजापतींची योजना केली। त्यामध्ये कश्यप ऋषी आहे। या सृष्टीचा विस्तार करण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, किंबहुना आजही आपले गोत्र विचारल्यानंतर ज्याला आपलं गोत्र सांगता येत नसेल, गोत्र म्हणजे आपण कुठल्या ऋषीच्या गोत्रातलो आहोत। प्रत्येकाला एक ऋषीचं गोत्र आहे, पण ज्याला आपल्या ऋषीचं गोत्र सांगता येत नसेल त्याच्यासाठी योजना आहे की त्याने सांगावं मी कश्यप गोत्रातील आहे। अर्थात सगळ्यांना निर्माण करणारे आणि सगळ्या गोत्रांचे मूळ कश्यप गोत्र आहे। या कश्यपाच्या अनेक पत्नी, परंतु 2 पत्नी प्रसिद्ध, एक दिती अनेक अदिती। त्यातील दिती ज्याच्यापासून दैत्य निर्माण झाले। कश्यप ऋषी संध्याकाळच्या काळी, त्याला संध्या म्हणतात, त्या संध्या विधीसाठी बसलेले आहेत। 2 प्रकारच्या संध्या आमच्या परंपरेमध्ये आहेत, एक सूर्य उदयाच्या पूर्वी आणि एक सूर्य अस्ताच्या नंतर, याला संध्याकाळ असं म्हणतात। सकाळचा पहाडचा जो काळ आहे तोही संध्येचा काल आहे, आणि पूर्ण अंधार होण्याच्या अगोदर जो सूर्य अस्ताच्या अगोदरचा काळ आहे त्यालाही संध्याकाळ असं म्हणतात। या संध्याकाळामध्ये काही कर्म करू नयेत असे आमचे शास्त्र सांगतात। संध्याकाले तु संप्राप्ते चतुष्कर्माणि वर्जयेत, आहारम मैथुनम निद्राम स्वाध्यायंतु विशेषतः। या संध्याकाळामध्ये 4 कर्म करू नका असे आमचे शास्त्रकार सांगतात। जेवण करू नका, स्त्री पुरुषाचा मैथुन होऊ नये, झोपू नका, आणि स्वाध्याय करू नका म्हणजे अभ्यास करू नका। बरं, आपण त्यांना विचारलं हे सगळं आम्ही जर संध्याकाळामध्ये केलं तर काय होईल, तर त्याचे उत्तर देतात, आहारे जायते व्याधी क्रूर गर्भश्च मैथुने, निद्रायां ह्रियते लक्ष्मी, स्वाध्याये मरणम भवेत। अर्थात या संध्याकाळामध्ये जर भोजन केलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी निर्माण होतात। स्त्री पुरुषाचा संबंध झाला तर क्रूर गर्भ निर्माण होतात। या काळामध्ये जर झोपलेत तर लक्ष्मी नष्ट होते, आणि स्वाध्याय जर केलं तर मरण येतं। या काळामध्ये चूक झाली दिती आणि कश्यपाची की त्यांचा समागम घडला। कश्यप संध्येसाठी संध्याकाळामध्ये बसलेले आहेत, आणि दिती मात्र त्यांच्याकडे येऊन शृंगाराची मागणी करते। तिचे डोळे लाल झाले आहेत, ते शृंगार नजरेनं त्यांच्याकडे बघते, अंग मोडते, आणि संध्या करणाऱ्या कश्यपांना येऊन तिने आलिंगन दिलं। कश्यप म्हणता हे बरं नाही, अगं हा वेळ समागमाचा नाहीये। या काळामध्ये भगवान शंकर आपल्या दूतासह निघतात, आपल्या गणासह निघतात। या काळामध्ये साधना करायला पाहिजे। दिती अशा प्रकारचा अनर्थ करू नकोस, तू पत्नी आहे, माझ्याकडे शृंगार मागण्याचा तुला अधिकार आहे, पण हा योग्य वेळ नाही। परंतु कामाने पिछाडलेली ती दिती म्हणते, स्वामी आपण जे म्हणताय ते शब्द माझ्या कानापर्यंत येत आहे, परंतु माझ्या अंतःकरणामध्ये प्रदीप्त झालेला काम मला शांत बसू देत नाहीये। तुमचं सगळं तत्वज्ञान बाजूला राहू द्या, माझ्या अंतःकरणामध्ये कामाचा जो अग्नी पेटलेला आहे त्या अग्नीला शांत करा। अनेक प्रकारे कश्यपाने समजून सांगण्याचा प्रयत्न केला, दिती बरोबर नाहीये, हे चांगलं नाहीये, काय वेळेपर्यंत थांब। पण दिती म्हणते मला तुमचं काही एक ऐकायचं नाहीये, आपल्या भाऊ पाशामध्ये घेऊन मला माझ्या पत्नीपणाचा अधिकार द्या। कश्यप विचार करता की एवढं समजून सांगूनही जर ऐकत नसेल तर निश्चित भगवंताची काहीतरी योजना या कथेमागे असेल, या घटनेमागे असेल, आणि आपल्या बाहुपाशामध्ये घेऊन त्याच्या अंतःकरणामध्ये प्रदीप्त झालेला जो काम आहे त्या कामाला कश्यपाने शांत केलं। समागम झाल्यानंतर कश्यप आणि अदिती वेगळे झालेत आणि पश्चाताप निर्माण झाला। विषयाच्या सेवनामध्ये तात्पुरता काहीसा आनंद नाही, त्याला सुख म्हणावं, सुख मिळतं, परंतु पाठीमागे पश्चाताप उरत असतो। कश्यप अदितीला म्हणतात, बघ तू न सांगता, माझं न ऐकता, तू हे सगळं मी सांगितल्यानंतरही तू माझं ऐकलं नाहीस आणि तुला गर्भ राहिला, परंतु या संध्याकाळामध्ये राहिलेला गर्भ हा क्रूर गर्भ असेल। सगळ्या जगाला पीडा करणारे 2 राक्षस तुझ्या पोटामध्ये असतील,
यांना मारण्यासाठी भगवंताला अवतार घ्यावे लागतील आणि एक अवतार नाही, भगवंताला 4 अवतार घ्यावे लागतील. यांना 3 अवतार घ्यावे लागतील. हिरण्याक्ष, हिरण्यकशिपू, रावण, कुंभकर्ण आणि कंस आणि शिशुपाल आणि दंतवक्र असे 3 जन्म यांना घ्यावे लागतील. आणि भगवंतही यांचा उद्धार करण्यासाठी भगवान वराह, भगवान नृसिंह, भगवान राम आणि भगवान श्रीकृष्ण असे 4 प्रकारचे अवतार घेतील. देतील पश्चाताप निर्माण झाला, काय करून बसले मी हे. मग विचार केला की 100 वर्षापर्यंत या मुलांना मी जगामध्ये जीव देणार नाही, किमान त्या काळापर्यंत तरी जग शांत राहील. हाही विचार किती मोठा की माझ्या या दुष्ट मुलांपासून जगाला त्रास होणार आहे, परंतु हा त्रास काही काळ दूर लोटता येईल का. आणि मग 100 वर्षानंतर या 2 मुलांना जन्माला घातलं. जन्माला आल्याबरोबरच हे अकराळ विकराळ गोंधळ करतच बाहेर आले. पाहता पाहता पुराणांमध्ये विचार असा आहे की आकाशापर्यंत हे वाढले. पृथ्वी जी होती ती पृथ्वी रसातळालाच हा हिरण्याक्ष घेऊन गेला. हिरण्याक्ष शब्दाचाच अर्थ होतो की ज्याचा डोळा सोन्यावर आहे. आणि हिरण्यकशिपू त्याला म्हणतात की ज्याने उशी आपली शय्याच सोन्याची केली. अर्थात केवळ धनावर ज्यांची नजर आहे त्यांना म्हणतात हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू. भगवान वराहांचं प्रागट्य झालं आणि त्यांनी हिरण्याक्षाचा वध केला. आपल्या भावाचा वध झाल्यानंतर ईर्षेला पेटलेला हिरण्यकशिपू याने प्रचंड असं तप केलं. खरं तर तप केल्यानंतर तो कितीतरी दुष्ट असला तरी त्याचं तपाचं फळ त्याला द्यावं लागतं. 32,000 वर्षापर्यंत त्यांनी तप केलं. त्याच्या तपाच्या ज्वाळा सगळीकडे पसरायला लागल्यात. संपूर्ण विश्व त्याने हुरपाळायला लागलं. ब्रह्मदेव जेव्हा आले तेव्हा त्या हिरण्यकशिपूच्या अंगावर वारूळ झालेलं होतं. ते वारूळ बाजूला केलं. फक्त हाडाचा उरलेला सापळा ब्रह्मदेवाने त्याला परत आहे तसा पूर्ववत केला आणि विचारलं काय पाहिजे बाबा. राक्षसाची एकच मागणी, फिरून फिरून मी अमर व्हायला. ब्रह्मदेवाने सांगितलं अमर मी सुद्धा नाही. तुला वर देण्यासाठी मी जो आलोय ना, मी सुद्धा अमर नाहीये, ते सोडून दे. पुराणामध्ये कथा आली की मग त्याने वेगवेगळ्या प्रकारचे चतुराईने वर मागून घेतलेत की मी दिवसा मरू नये, रात्री मरू नये, देवाकडून नाही, राक्षसाकडून नाही, या महिन्यात नाही, त्या महिन्यात नाही, दिवसा नाही, रात्री नाही, असे अनेक प्रकारचे वर त्याने मागून घेतलेत. आणि तथास्तु म्हणून ब्रह्मदेव निघून गेले. अलौकिक अफाट अशी शक्ती मिळाल्यानंतर हिरण्यकशिपू उन्मत्त झाला आणि मग सगळ्यांना त्रास द्यायला लागला. पृथ्वीपासून तर वैकुंठ लोकापर्यंत म्हणजे स्वर्ग लोकापर्यंत सगळ्यांनाच त्यांनी सोळो की पळो करून सोडलं. त्याला 3 मुलं झालेत आणि आता त्याला 4था मुलगा होणार होता की जे आपल्या आजच्या कथेचे नायक आहे प्रल्हादजी. प्रल्हादजींच्या जन्माच्या अगोदर परत एकदा तो तपश्चर्या करण्यासाठी निघाला. अनेक वेळा त्याने तपश्चर्या केल्या. काहीही प्राप्त करून घ्यायचं की त्याची कामधेनू म्हणजे तप हे राक्षसांना माहिती होतं. हा तप करण्यासाठी निघाल्यानंतर सर्वच देवता व्याकुळ झाल्या, घाबरून गेल्यात. विचार करताय की एवढं बळ याला प्राप्त झालंय, अजून तप केल्यानंतर अजून राक्षसी शक्तीने हात जेव्हा संपन्न होईल तेव्हा आपलं काही खरं नाही. सगळे प्रार्थना करतात की काय करावं, याला या तपश्चर्येपासून थांबवावं आणि आपलं रक्षण करावं, काय करावं. देवतेने योजना केली. तो जेव्हा निघाला तर त्या तपासाठी प्रत्येक कणाकणामध्ये रस्त्यामध्ये त्याला नारायण 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 हे नाम दिसायला लागलं. तो म्हणतो माझे शत्रूचं नाव कसं, नाम घेऊन दे देवाचे, हे ब्रीद हिरण्यकशिपूचे. त्याचं ब्रीदच होतं की माझ्या शत्रूचं नाव घ्यायचं नाही. जर होम हवन करायचं असेल आणि जप करायचं असेल तर माझ्या नावाचं करायचं. परंतु आज त्या नारायणाचं नाव सर्वत्र त्याला दिसायला लागलं. तो हे काय नेमकं होत आहे. आणि मग पुढं जात असताना एक वटवृक्षाखाली तो आला. त्याने विचार केला की मी पुढं जाऊ शकत नाही, अनेक विघ्न या देवतेने आणलेले आहेत. आणि मग त्याने आपला डावा पाय उजव्या पायाच्या गुडघ्यावर असा आडवा घेतला. उजव्या पायावर तो उभा राहिला. त्याने धारदार अशी अरी काढली
आणि उजव्या पायाच्या अंगठ्यामध्ये ती इतक्या जोराने खोचली की ती जमिनीमध्ये गेली. आणि मग तो तप करायला लागला. त्याने आपले दोन्ही हात वर केले तर त्याच्या हाताला एक पोपट लागला. पुराणामध्ये वर्णन आहे ते पोपट म्हणजे देवांचे ऋषी बृहस्पती, आणि तिथंही ते नारायण नारायण म्हणायला लागले. हिरण्यकशिपूने विचार केला की आजचा दिवस काय योग्य नाहीये. त्याने आपल्या पायामध्ये घातलेली ती सळई म्हणा, वज्रासारखी असलेली ती आरी बाहेर काढली, रक्ताची धार लागली आणि तो परत आपल्या नगराकडे जायला निघाला. असंही वर्णन आहे की तिथं राहत असणारे काही सात्विक लोक त्यांना हा पूजा पाठ करू देत नव्हता. आता हा तपासाठी निघून गेला म्हणजे काही वर्ष येणार नाही, हजारो वर्ष येणार नाही असं समजून तिथं शंड आणि मर्क, शंड अमर्क नावाचे गुरुकुलमधील 2 गुरुजी होते. शुक्राचार्याचे शिष्य पण आहेत ते आणि मुलं पण आहेत. त्याने विचार केला की भगवंताचं थोडं पूजन करूया. ब्राह्मण कुळामध्ये ते जन्माला आलेले आणि मग त्यांनी शालिग्राम घेतला. शालिग्राम म्हणजे भगवान विष्णूचं ते स्वरूप आहे. दूध, दही, मध, अगदी पंचामृताने त्यांनी त्या भगवंताचं पूजन केलं आणि ध्यान धारणा करत होता. तेवढ्यामध्ये आवाज ऐकला की हिरण्यकशिपू महाराज पधार रहे है. अरे बापरे, हिरण्यकशिपूने जर मला देवाची पूजा करताना पाहिलं तर माझं काही खरं नाही. आणि मग त्या शंड आणि अमरकाने त्या शालिग्राम भगवंताला प्रार्थना केली, भगवंता आपण आता या पाण्यामध्ये विरघळून दया पंचामृतामध्ये विरघळून राहा, आमची लाज राखा. हिरण्यकशिपू आला तर हे गुरुजी पूजा करताय. त्यांनी विचारलं काय केलंय, काय करताय? म्हणजे काय नाही महाराज, तुम्ही जेव्हा निघालात ना तो मुहूर्त योग्य नव्हता, राहूचा अस्त होत होता. आम्हाला वाटलं की तुमचं पूजन व्यवस्थित व्हावं, तुमचे तप व्यवस्थित व्हावं म्हणून तुमच्यासाठी हा संकल्प सोडत होतो. असं दाखवा म्हणजे तुमच्याकडे काय आहे. आणि ते पंचामृत पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये तो शालिग्रामाचा शोध घ्यायला लागला. परंतु शालिग्राम भगवंत त्या पंचामृतामध्ये समृद्ध झाले, विरघळून गेले. त्याने ते उचललेलं पंचामृत पिऊन टाकलं. अर्थात तो शालिग्राम पूर्णपणे त्याच्या देहामध्ये तो सगळ्या कणाकणामध्ये पसरला. हिरण्यकशिपू घरी आल्यानंतर पत्नीनं त्यांना शांत केलं. पायाला झालेली जखम, त्या जखमेला औषध लावलं आणि पती शांत झाला आणि विचारलं, स्वामी आपण तर तपश्चर्येसाठी गेला होता, परत कशी आला? हिरण्यकशिपू म्हणतो, अगं मी निघालो एवढं मोठं षडयंत्र की जिकडं पावं तिकडं नारायण 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 असंच नाव. पत्नीला आनंद झाला. हा काय म्हणत होते तुम्ही, तू ऐकलं नाही का? नाही नाही, मला थोडं कमी ऐकायला आलं. अगं सगळीकडे नारायण नारायणच नाव होतं. पत्नीने विचार केला की आज पर्व आला, कधी नव्हे ते माझ्या पतीच्या तोंडामध्ये नारायण नाव आलंय. मी अनेक प्रकारे आणि अनेक वेळा हा जप आज करून घेणार. जेवायला वाढलं, त्याला आवडणारं स्वयंपाक तयार केला आणि विचारलं, जेवण करता करता मला एक सांगा ना की तुम्ही तिथं गेल्यानंतर तो पोपट सुद्धा काहीतरी म्हणत होता असं तुम्ही म्हटले. अगो हो, तो सुद्धा नारायण 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 म्हणत होता. कसा होता हो त्याचा आवाज? आवाज इतका गोड, इतका मधुर, असा आवाज ऐकलाच नाही मी कधी. आणि कसा म्हणत होता मग तो? अगं तुला कळेल ना का, नारायण 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 श्रीमन नारायण नारायण नारायण. अनेक वेळा नारायणाचं नामोच्चारण झालं. आणि अंतपुरामध्ये जेव्हा दोघं पती पत्नी आलेत, एकांतामध्ये आलेत, तेव्हा कयाधूने शृंगार केला. तिचा शृंगार बघून हिरण्यकशिपू आपोआपच तिच्याकडे आकर्षित झाला. आणि जेव्हा तिच्या पाठीमागे धावायला लागला तेव्हा कयाधू म्हटले, मी बसते ना तुमच्याजवळ, परंतु तुम्ही दुपारी किंवा सकाळी तप करायला निघाले होते तेव्हा जे पाहिलं ते सांगा ना. म्हणा ग नारायण नारायण नारायण, आता ये ना माझ्याजवळ. नाही नाही, मी तुमच्याजवळ येईल, पण तो पोपट कसा म्हटला होता ते म्हणून दाखवा. अनेक वेळा आपल्या पतीकडून त्याने त्या नारायण नामाचं उच्चारण करून घेतलं. आणि अशामध्येच अतिशय शुद्ध मनाने दोघांचा समागम झाला. हिरण्यकशिपूच्या अंगामध्ये शालिग्रामाच्या रूपाने भगवंताचं प्रागट्य झालेलं होतं. नामस्मरणाने त्याचा कण आणि कण पवित्र झाला होता. आणि कयाधूचं अंतकरण तर पहिलं शुद्ध. अशा शुद्ध अंतकरणातून पती पत्नीचं मिलन झालं.
आणि त्यातून प्रागट्य झालं भक्तराज प्रल्हादजींचं. अतिशय सात्विक प्रल्हादजींचं प्रागट्य झालं. हळूहळू हळू वाढत असताना त्यांच्या ठिकाणी सात्विकता आहे, शांतता आहे, निर्वैरता आहे. सपुताचे पाय पाळण्यात दिसतात तसं लहानपणी त्यांच्या ठिकाणी आल्हाद दिसायला लागला. सगळ्यांना आल्हाद देणारे म्हणून प्रल्हाद. 5 वर्षाचे झाल्यानंतर मग गुरुकुलामध्ये शिक्षणासाठी पाठवलं. शंड आणि अमर्क यांच्या आधिपत्याखाली, यांच्या सानिध्यामध्ये त्यांना राक्षस गुरुकुलामध्ये पाठवलं. आता या राक्षस गुरुकुलामध्ये गेल्यानंतर पैसा कसा कमवावा आणि सुंदर सुंदर स्त्रियांचा भोग कसा घ्यावा, त्याला अर्थ आणि काम म्हणतात, हे शिक्षण त्या ठिकाणी त्यांना देण्यात येत होतं. परंतु प्रल्हादजी असं म्हणतात की ही गाढवी विद्या मला नको आहे. ज्याने मानवी जीवनाचं कल्याण होईल असं अध्यात्माचं ज्ञान तुम्ही मला द्या. 4-5 महिन्यानंतर जेव्हा प्रल्हादजी घरी आलेत, त्या सुंदर बालकाला आपल्या मांडीवर घेतलं, आपल्या मुलाला, आणि हिरण्यकशिपू विचारतो, अरे प्रल्हादा, गुरुकुलामध्ये तू गेलास, काय शिकलास तिथं? जरा सांग काही चांगल्या चांगल्या गोष्टी. बाबा, मला एकच कळालं गुरुकुलामध्ये जाऊन की मानवी देह हा भगवत प्राप्तीसाठी दिलेला आहे. तो केवळ भोग भोगण्यासाठी नाही आहे. केवळ संसार करणारा मनुष्य हळूहळू हळूहळू एखाद्या अंधारी विहिरीमध्ये प्रवेश करतोय आणि त्या अंधाऱ्या विहिरीमध्ये तो त्याच्या मृत्यूकडेच जातो. त्यापेक्षा या संसारामध्ये येऊन आपलं कर्तव्य पूर्ण झाल्यानंतर अरण्यामध्ये निघून जावं आणि अरण्यामध्ये निघून जाऊन त्या भगवंताचं ध्यान करावं, भगवंताचं भजन करावं आणि मानवी जीवनाचं सार्थक करून घ्यावं. हिरण्यकशिपू म्हटले, गुरुजींना बोलवा. शंड आणि अमर्क थरथर कापायला लागले. अरे, माझ्या मुलांना राक्षसी विद्या देण्यासाठी तुम्हाला सांगितलं होतं, हे काय शिकवलं त्यांना? हो नाही म्हणजे आम्ही नाही शिकवलं. अशा प्रकारची विद्या देऊच कशी आम्ही? हे याद राखा. यानंतर माझा मुलगा जर सात्विक झाला आणि अशा प्रकारे जर देवाचं नाव घ्यायला लागले तर तुम्हाला हाकलून नाही, तुमचे सरकलन करण्यात येते. कसं तरी सावरा करून प्रल्हादजीनं ते गुरुकुलमध्ये घेऊन गेले आणि राक्षसी विद्या द्यायला लागले. परंतु या कथेमध्ये विशेष असा आहे की ज्याच्यामध्ये स्वाभाविक भगवत भक्ती आहे, सात्विकता आहे, तो राक्षसामध्ये जरी राहिला तर त्याच्या जीवनामध्ये काही परिवर्तन होत नाही. परत 6 महिन्यानंतर जेव्हा प्रल्हादजी घरी आलेत, आईने सुंदर प्रकारे त्यांचा शृंगार केला. त्या बाळाला सहजच उचलून घ्यावंसं वाटलं वडिलांना. हिरण्यकशिपूने परत आपल्या मांडीवर घेतला आणि प्रल्हाद, सांग बरं, काय शिकला गुरुकुलमध्ये? तू जे काय पाठ शिकला असेल ते थोडं सांग बरं. तेव्हा प्रल्हादजी सांगायला लागले, श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. तात 9 प्रकारची नवविधा भक्ती मनुष्याने जर केली तर त्याचं जीवन सफल होतं. ऐकल्यावर म्हटलं, हा मुलगा काय कुळाचा नाश करण्यासाठी आला का? अरे, तर मला देवता सुद्धा घाबरतात. पण हा एवढा 5-6 वर्षाचा मुलगा माझ्या घरामध्ये येऊन माझ्याच कुलाचा नाश करण्यासाठी प्रवृत्त होतोय. अरण्यामध्ये असलेले झाडं, त्या झाडामध्येच कुठलं तरी एखादं झाडं असतं की ते झाड सगळ्या झाडांच्या नाशाला कारण ठरतं. माझ्या राक्षस कुलाच्या नाशाला जर हा एक मुलगा ठरत असेल तर याला जिवंत राहण्याचा काही एक अधिकार नाही. आणि मग आज्ञा दिली होती, याला आहे त्या प्रकारे मारून टाका. त्याच्या सैनिकांनी त्याला घेतलं. कथाभाग प्रसिद्ध आहे. डोंगराच्या उंचकडे लोटून देण्याचा प्रयत्न केला, परंतु भगवंताविषयी असलेली अतूट श्रद्धा, त्या श्रद्धेतून भगवंत नारायणाने त्याचं रक्षण केलं. तेलामध्ये उकळण्यात आलं. होलिका नावाची हिरण्यकशिपूची बहीण होती, तिच्या मांडीवर घेऊन जाळण्याचा प्रयत्न केला, परंतु सगळे प्रयत्न अयशस्वी ठरले. प्रल्हादजी मरत नाही. तेव्हा हिरण्यकशिपू म्हणतो, कसं मारावं याला? आणि हा जर जिवंत राहिला तर आतापर्यंत हे जे अंधाराचं अनितीचं साम्राज्य मी उभं केलंय, माझा मुलगा जर अशा प्रकारे बंडखोर झाला तर ही आग सगळीकडे लागेल. शंडामर्क जवळ आले, म्हणजे महाराज, अजून एक संधी आम्हाला, या प्रल्हादजींना नक्की आम्ही ही राक्षसी विद्या देऊन तुम्हाला अपेक्षित असलेला मुलगा तयार करू.
गुरुकुलमध्ये परत प्रल्हादजी आलेत. मुलांसोबत राहायला लागले. एक दिवस हे गुरु त्यांचे बाहेर गेलेले होते, तेव्हा प्रल्हादजीने सगळ्या बालकांना एकत्र केलं. ते बालक विचारायला लागले, अरे बाबा, मी असं ऐकलंय तुला अनेक प्रकारे मारण्याचा प्रयत्न केला, कड्यावरून तुला ढकलून दिलंय, हत्तीच्या पायाखाली दिलंय, वेगवेगळ्या प्रकारे तुला मारण्याचा प्रयत्न केला, परंतु तू मेला नाही, काय रे कारण? त्याची प्रल्हादजी म्हणतात, त्याच्यामध्ये चमत्कार काही नाही. अरे तुम्हाला, मला, सगळ्यांना जगवणारा, सगळ्यांना चालवणारा, सगळ्यांचं रक्षण करणारा तू नारायण तर आहे. त्या नारायणाचं तर नाव मी घेतो. आणि तुम्हालाही सांगतो मित्रांनो, त्या नारायणाचं नाव तारुण्यामध्ये म्हातारपणे घेऊ असं म्हणू नका. त्याचं नाव या कुमारावस्थेमध्येच घ्यायला पाहिजे. कौमार आचरेत प्राज्ञो धर्मान भागवतानी. हा भागवत धर्म याचं आचरण कुमार अवस्थेमध्येच करायला पाहिजे, या बालावस्थेमध्येच करायला पाहिजे. प्रल्हादजीने केलेला उपदेश त्या बालकांच्या मनावर ठसला. आणि मग सगळ्यांनी, कुणी हातामध्ये टाळ घेतला, कुणी मृदंग घेतला, वेगवेगळ्या प्रकारचे वाद्य सतार घेतले आणि एकच त्या ठिकाणी भगवंताच्या नामाचा घोष सुरू झाला. हरिबोल हरिबोल, श्रीमन नारायण श्रीमन नारायण. हे भजन चालू होतं. तिथं असलेले राखणदार जेव्हा त्यांना थांबवण्यासाठी आले, त्या मुलांचा स्पर्श झाल्यानंतर त्या भगवत नामाची ऊर्जा त्यांच्या अंगामध्ये शिरून तेही नाचायला लागले. काही वेळानंतर षंडामर्क आले, सांगितलं शांत व्हा. परंतु त्या ब्रह्मानंदामध्ये टाळी सगळ्यांची लागलेली होती. कुणाला त्याचं भान? प्रल्हादाचा हार त्या षंड आणि अमरकाने धरल्यानंतर त्या भगवत भजनाचा रस त्यांच्या जीवनामध्ये उतरला आणि तेही नृत्य करायला लागले. या भजनाचा घोष सगळ्या नगरामध्ये पसरला आणि हा आवाज हिरण्यकशिपूपर्यंत आला. हिरण्यकशिपू घाबरला. आहे त्या अवस्थेमध्ये, अस्तव्यस्त अवस्थेमध्ये, केस विखुरलेले होते, वर अंगामध्ये कपडे घातलेले नव्हते, धावपळ करत करत करीत त्या गुरुकुलमध्ये आला. तर बघतोय तर काय, प्रल्हादजी भगवंताचं भजन करताय. सगळे राक्षस पुत्रही रंगून गेलेत. आणि एवढंच नाही तर ज्यांना रक्षणासाठी ठेवलं होतं, ज्यांना हे सगळं सांभाळण्यासाठी ठेवलं होतं, ते सैनिक, तिथं असलेले गुरु सगळेच त्या भजनामध्ये नाचताय. आल्यानंतर प्रल्हादचा हात धरला. सगळ्यावर परिणाम झाला, परंतु हिरण्यकशिपूवर त्याचा परिणाम झाला नाही. आणि त्याने एकच आरोळ दिले, शांत व्हा. आतापर्यंत निर्माण झालेला भजनाचा रंग थांबला, शांत झाला. रागामध्ये लालबुंद डोळे झालेला तो हिरण्यकशिपू हृदयाला प्रल्हादाला म्हणतो, त्या देवाचं एवढं नाव घेतोय, त्याच्या बळाने तू एवढा उन्मत्त झालायस, कुठे तुझा देव? अतिशय शांततेने प्रल्हादजी म्हणतात, तात प्रश्न चुकीचा विचारलाय तुम्ही. अहो, कुठं आहे विचारल्यापेक्षा कुठं नाही हे विचारा ना. उलट उत्तर दिल्यानंतर तो संतप्त झाला. अनेक खांब त्याच्या त्या दरबारामध्ये होते, 500-600 खांब होते. म्हणजे या खांबामध्ये आहे, हो या खांबामध्ये सुद्धा. आणि मग त्या खांबाला त्याने जेव्हा लाथ मारली तेव्हा अलौकिक घटना घडली. देह मनुष्याचा, मुख सिंहाचं, त्याचे लाल डोळे, अग्नीसारखी तप्त त्याची काया, मोठमोठ्याल्या त्याच्या दाढा, लांब लचक त्याची जीभ, आयाळ, त्याच्या डोळ्यातून अग्नींचे जणू काय अग्नीचा वर्षा होत होता. आणि बाहेर आल्यानंतर हिरण्यकशिपू आणि भगवान नृसिंहांचं घनघोर युद्ध झालं. सुरुवातीच्या काळामध्ये त्याला लढू दिलं, त्याचे काही आघातही सहन केले. त्याला असं वाटलं की मी युद्ध करू शकतो. युद्धाची ही नीती आहे की शत्रूमध्ये थोडासा उन्माद निर्माण करायचा, जसा छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानामध्ये निर्माण केला होता. एकदा अहंकार निर्माण झाला की नंतर माणसाचं बळ आणि बुद्धी आपोआपच कमी होते. रात्रीचा वेळ व्हायला लागला, सगळ्या देवता घाबरल्या, भगवान याचा खेळ थांबवा. आणि मग एक मुष्टी प्रहार केल्यानंतर तो रक्त ओतायला लागला. एखाद्या कुत्र्याला ओढावं तसं भगवान नृसिंहाने त्याला ओढत ओढत उंबऱ्यावर, आपल्या नगराच्या, आपल्या महलाच्या उंबऱ्यावर मधोमध ते जाऊन बसले आणि त्याला मांडीवर घेतलं. हिरण्यकशिपू तिथे म्हणत होता,
मला ब्रह्मदेवाने वर दिलाय, हे हे विष्णू तुम्हाला मारू शकत नाही. ते म्हटले जो वर तुला दिला होता ना त्या वराची पूर्णपणे पूर्ती झालेली आहे. बघ मी खाली नाही वर नाही, उंबऱ्यामध्ये बसलेला आहे. तुला शस्त्राने मारणार नाही, अस्त्राने मारणार नाही, मी माझ्या नखाने तुला फाडणार आहे. कुठलाही महिना नाही, हा अधिक महिना आहे, ना दिवस ना रात्र, ही संध्याकाळ आहे. आणि असं म्हणून आपले धारदार असे नख त्याच्या पोटामध्ये घालून सर 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 करून त्याचं पोट फाडलं आणि त्याचा कोथळा बाहेर आला. त्याचे आतडे बाहेर आल्यानंतर भगवान नृसिंहांनी ते आपल्या गळ्यामध्ये टाकलेत. याच आतड्यामध्ये माझा प्रल्हाद राहिला होता. हिरण्यकशिपूचा वध झाला. सगळ्यांनी भगवंताच्या डोक्यावर पुष्पवृष्टी केली, परंतु आलेला राग काही थांबेना. डोळ्यातून ज्वाळा बाहेर यायला लागल्या, समुद्र खवळायला लागला, धरणी कापायला लागली. आता हा राग कुणी शांत करा? हा राग जर शांत झाला नाही तर अवेळी प्रलय येईल. वेगवेगळ्या देवता पुढे याची हिंमत करेना. माता लक्ष्मीनं सांगितलं तुम्ही समोर जा. हातामध्ये पूजेचं ताट घेऊन लक्ष्मी समोर आल्यात, परंतु त्यांचा तो आवेश बघून थाळी कुठे आहे तर लक्ष्मी पळून गेल्यात. आता कोणी शांत करावं? हा छोटासा तो प्रल्हाद भगवंताच्या समोर आला आणि प्रल्हादाला पाहिल्याबरोबर भगवान नृसिंह शांत झाले. त्याला आपल्या हृदयाशी लावलं, प्रल्हादा मला माफ करे बाळा, बराच वेळ लावला, माझ्यासाठी बरेच कष्ट तुला सहन करावे लागलेत. आणि वासराला गायीनं जसं चाटावं त्याप्रमाणे नृसिंह भगवान प्रल्हादजीला चाटतात. बाळा काय पाहिजे मागून घे. भगवंता काही नको. माझे वडील दुष्ट असले तरी माझे वडील आहेत, त्यांचा उद्धार करा. याला म्हणतात सात्विकता. ज्याने त्रास दिला त्याच्या उद्धाराची तळमळ अंतकरणामध्ये आहे. भगवंत म्हणतात प्रल्हादा, अरे ज्याच्या घरामध्ये अशा प्रकारचा मुलगा जन्माला येतो त्याचा बापच नाही, आईकडच्या 21 पिढ्या, वडिलांकडच्या 21 पिढ्या, 42 कुळांचा उद्धार होतो. आणि प्रल्हाद अजून एक तुला सांगतो की यानंतर तुझ्या कुळामध्ये कुणी जरी जोही जन्माला येईल त्याला मी मारणार नाही बाबा. काहीतरी माग ना प्रल्हाद. भगवान आपण भेटला, आपलं सानिध्य मिळालं. जे भाग्य कुणालाच प्राप्त झालंय ते भाग्य मला प्राप्त झालंय. आणि आपण परत 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 मला म्हणताय माग, याचा अर्थ माझ्या अंतःकरणामध्ये काहीतरी मागण्याची इच्छा असावी. पण भक्ती क्षेत्रामध्ये जो मागतो तो सेवक नसतो, तो वाणी असतो, तो व्यापारी असतो. मला व्यापारी नाही व्हायचं आहे, मला तुमचा भक्त व्हायचा आहे. म्हणून तुम्हाला जर द्यायचंच काय असेल तर एक काम करा, माझ्या अंतःकरणामध्ये मागण्याची इच्छा निर्माण होणार नाही अशा प्रकारचं काहीतरी द्या. भक्त प्रल्हादजींना कडकडून नृसिंह भगवंताने मिठी दिली आणि प्रल्हादजींचं चरित्र अमर करून टाकलं. असा अलौकिक अनेक पैलूंना जन्माला घालणारी ही कथा आहे. पण आजच्या कथेतून अतूट विश्वास, कणाकणामध्ये भगवंत आहे. आईवडिलांनी सुद्धा मुलांना जन्माला घालत असताना किती विचारपूर्वक घालायला पाहिजेत. वर्णाने कुणी श्रेष्ठ होत नाही तर आपल्या कर्माने श्रेष्ठ होतो. अशा अनेक चरित्रांना, अनेक गोष्टींना, अनेक शिकवणींना उत्पन्न करणारी ही कथा. या कथेच्या माध्यमातून भगवान नृसिंह आणि भक्त प्रल्हादजी यांना आपण नमस्कार करूया. या सगळ्या कथा आमच्या जीवनामध्ये आणून आमच्या जीवनाचा उत्सव करूया. धन्यवाद. रामकृष्ण.